तरी सर्वांनी जे आवश्यक आहे महेंद्रभाऊ मराठे नगरसेवक, वसंतजीभाऊ पाटील सरपंच यांनी सुद्धा व्यासपीठावर कृपा करावी. सुन घ्यावे. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. आपले युवा हृदय सम्राट सर्वांचे लाडके नेते आदरणीय अनिल भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचं, उपस्थित सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर, नगरसेवक, ग्रामपंचायत समिती सभापती, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. जी कोणी मंडळी समोर पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. दीपक साहेब लिंबाळकर हे आलेले आहेत, त्यांनी कृपया करून व्यासपीठावर येण्याची कृपा करावी अशी मी त्यांना विनंती करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बसण्याची व्यवस्था केली आहे, तिथे बसून घ्यावे. सर्वांना आपले युवा हृदय सम्राट आदरणीय अनिल भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार व त्यांची भेट घेण्याची सर्वांना आतुरता लागली आहे. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल. बसून घ्यावं सर्वांनी. सर्वांना विनंती आहे. ज्यांनी दीनदलितांसाठी, गोरगरिबांसाठी काम करण्याचं झालंच नसलं, एक ध्येय उराशी म्हणालं, अशा प्रत्येक व्यक्तीला त्रास झालेला आहे. आणि तुम्ही आपण हे या भुसावळ तालुक्यामध्ये, या शहरामध्ये अगदी जवळून बघतोय. येत्या 2 वर्षामध्ये भाऊ ज्याच्याकडे दुःख आहे, काहींच्या असंपोषणाने प्रयत्न केले, त्यामुळे त्यांना ह्या
इस्मान म्हणले की काय असा प्रश्न या भुसावळ तालुक्याची सर्व जनता उपस्थित करीत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण सांगतो शेकडो कार्यकर्ते, हजारो कार्यकर्ते या नादात चौकडी उभे होते. मी बारकाईने असलेल्या लोकांनी पाहत होतो, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आसू आणि हसू होतं की आज आमचे भाऊ या ठिकाणी येतील. यांनी आणि दुसरं असं आहे की भाऊ जेव्हा संतोष भाऊंकडे आले त्या दाराशी उभे राहिले आणि दार जेव्हा त्यांनी मिठी मारली त्यावेळी त्यांचे ते आनंद असू या प्रत्येक कार्यकर्त्या डोळ्यांनी जो आवडून पाहिले त्या भुसावळ तालुक्याच्या त्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ज्या भाऊंनी नगरपालिकेचे गणनेते आयुक्त राजरत्न अशोक आंबेडकर साहेब, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, घटना दिली असे महामानव आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा या ठिकाणी वारस आपल्या या सभेला उपस्थित आलेले आहेत. आदरणीय लोकसभा मतदारसंघाचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय पंकज भाऊ यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय पंकज भाऊ, अशा या आमच्या भावास शुभेच्छा देण्यासाठी आपण आलात. सर्वांना आदरणीय आणि दोनची भेट घ्यायची आहे. बऱ्याच दिवसांपासून तुमच्याशी वैयक्तिक भेट घेण्याची सर्वांची इच्छा होती आणि त्या निमित्ताने आज हा दुःख शर्करा असा योग इथे आज निर्माण झालेला आहे. बरीचशी मंडळी गेल्या 2 वर्षापासून सुद्धा आपल्याला विविध ठिकाणी विविध माध्यमातून भेटत होती. तुम्ही सुद्धा त्यांचे सुख दुःख जाणून घेत होता. अनिल भाऊ आपल्यापासून दूर आहे असं कधी अनिल भाऊ आम्हाला वाटलं नाही. तुम्ही आमच्या मनामध्ये आजच पासून नाही, पहिलेपासून होते, आजही आहेत आणि आमच्या आयुष्यभर राहणार. या भुसावळ शहरवासियांच्या मनामध्ये आदरणीय संतोष भाऊ आणि अनिल भाऊ हे जे नाव आहे हे या भुसावळ शहरवासियांच्या, तालुकावासियांच्या मनामधून कधी निघू शकत नाही. आणि आज तो योग निर्माण झाला आहे की सर्व मंडळी, त्यामध्ये तरुण मंडळी आहेत भाऊ, त्यामध्ये लहान मुलांपासून सुद्धा मंडळी आहे, त्यामध्ये वयस्कर मंडळी आहे. म्हणजे अक्षरशः आम्ही जेव्हा फिरतो वाड्यामध्ये, गावामध्ये आणि जेव्हा ऐकतो अरे भाऊ आले आज, अरे भाऊंना भेटायचं आहे भाऊ, एखादी म्हातारी बाई सुद्धा आम्ही रस्त्यामध्ये जेव्हा उभे असतो तेव्हा भेटते, अरे भाऊ आपला भाऊ आला का, अरे भाऊला भेटायला जायचं. या पद्धतीची भाषा भाऊ खरंच सांगतोय, मनापासून बोलतोय. जेव्हा तुम्ही आम्ही सुद्धा कुठेतरी काम करत असतो वाड्यामध्ये, गावामध्ये, तेव्हा या विषयाची त्यांच्याकडनं विचारपूस केली जात असते आणि ही विचारपूस जेव्हा होते तो फार वेगळा विषय असतो. ही मंडळी आपल्यापासून, आपल्याशी मनापासून जुळलेली आहे. संतोष भाऊंचा जेव्हा त्या दुसरा विषय होता, माधव संत चौकामध्ये उभा होता, एक म्हातारी बाई आली बिचारी, तिने माझ्याशी बोलली, अरे भाऊ आपला भाऊ आला का, म्हटलं भाऊ मला भेटायला जायचंय. ती बाई लगेच त्या दिवशी संध्याकाळपर्यंत संतोष भाऊला भेटायला आली. हे जे प्रेम आहे आदरणीय संतोष भाऊंवरती आणि अनिल भाऊवरती, या संपूर्ण चौधरी परिवारांना विनंती करतो. आता रवी भाऊंनी जी सूचना मांडली त्याला आमच्या सर्वांचं अनुमोदन आहे असं या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. भुसावळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष आदरणीय उमेश भाऊ नेमाडे यांचा सत्कार आदरणीय आऊबाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
नारायणजी नागदेव करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कौमाध्यक्ष यांचा सत्कार संतोष बाबू करतील त्यांना विनंती. विनोद चौधरी यांचा विनंती करतो. जळगाव नगरपालिका यांचा सत्कार त्यानंतर राजू नाटकर यांचा सत्कार ऋषी भाऊ शुक्ला हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य मंदाजी अवतरमाल यांचे मान्यवरांचं स्वागत करण्यात येत आहे. सर्वांना विनंती आहे की ते स्वागत नगरसेवक कुसावाडे यांचं स्वागत रंगाजी पवार करतील असे विनंती करतो. तुषारभाऊ पाटील शिक्षण मंडळाचे सभापती, जुबेरभाई पठाण नगरसेवक, भागवत काका पाटील माजी उपनगराध्यक्ष, शशिकांतजी गजूभाऊ सोरोदे शेतकरी संघाचे अध्यक्ष यांचे सत्कार या ठिकाणी भागवत वगैरे करतील असे त्यांना विनंती करतो. नगरसेवक बुरासे यानंतर तुषारभाऊ पाटील, जळगाव नगरपालिकेचे नगरसेवक नवनाथजी दास सुंदरभाऊ साळी व नामदेवभाऊ चौधरी, फैजपूरचे नगरसेवक कलीमभाई यांचा सत्कार ऋषीभाऊ करतील असं मी त्यांना विनंती करतो. आपल्याला काही मान्यवरांचे अनिल सर्वांनी थांबून घ्या. युवक काँग्रेसचे गजाननजी पठाणचा, त्याचबरोबर नगराध्यक्ष आयुष्यमान उमेशजी नेमाडे साहेब आणि सर्व सन्माननीय नगरसेवक, जळगाव जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते मित्रांनो, आज या ठिकाणी माननीय अनिल भाऊ चौधरींचा वाढदिवस आपण साजरा करीत आहोत. माननीय अनिल भाऊ चौधरींचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत आणि आपण सर्वांना माहिती आहे, आपण सर्वांना या ठिकाणी माहिती आहे की प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास या देशामध्ये भोगावा लागला. प्रभू रामचंद्राचा 14 वर्षाचा वनवास संपला आणि या ठिकाणी भुसावळ नगरीचे शिल्पकार माननीय संतोषभाऊ चौधरी यांना देखील जळगावच्या तुरुंगामध्ये पाठवून त्यांना देखील 2 वर्षाचा वनवास या ठिकाणी भोगावा लागला. एवढंच नाही तर तुमचे आमचे युवा हृदय समरक माननीय अनिल भाऊ चौधरीला देखील या ठिकाणी 2 वर्ष तडीपार करून या ठिकाणी त्यांना देखील 2 वर्षाचा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये जगाच्या पाठीवर जो सर्वे झाला कोलंबियामध्ये, अमेरिकेने सर्वे केला कोलंबिया विद्यापीठाचा. 100 लोक जगातले कोण विद्वान आहेत अशा लोकांची यादी त्या ठिकाणी पाहिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातले जगातले पहिले विद्वान झाले 100 लोकांची यादीमध्ये. आणि मला सांगायचं वाटतं की त्या महान नेत्यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महान नातू राजरत्नजी ब्राह्मणे, आपले राजरत्नजी आंबेडकर साहेब या ठिकाणी आलेले आहे. म्हणून हे काही साधी गोष्ट नाही मित्रांनो. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आंबेडकरी घराण्याचं रक्त या ठिकाणी आलेलं आहे. याच्यापेक्षा आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट भिंत कोणती नाहीये. हा नमस्कार या ठिकाणी दोघं भाऊ करू शकतात. आणि म्हणून त्यांना या ठिकाणी हे कार्याचा रथ पुढे नेण्यासाठी, हा विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी तुमच्या आमच्या छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी आम्हाला तुम्हाला माहिती आहे की छत्रपती शिवबांनी समतेची, न्यायाची, बंधुभावाची, विकासाची तलवार या ठिकाणी आमच्या हातामध्ये आणि चौधरी तुम्ही द्या. आणि या राक्षसांचे मी हात छाटल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो. आणि आम्ही चौधरींना पुन्हा या ठिकाणी दीर्घायुष्य लाभो, सुख समृद्धी, शांती लाभो आणि लवकरच कायद्याच्या वेळातून मुक्त होऊन ते या ठिकाणी आमदार, खासदार, मंत्री हो अशी या ठिकाणी शिवबाचरणी, बाबासाहेब चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय जिजाऊ, जय शिवाजी. सलाम आणि माननीय अनिल भाऊ चौधरी यांचा आशीर्वाद घेऊन मला 2 शब्दांना सुरुवात करतो. आजचे सत्कार मूर्ती, विश्वासाचं दुसरं नाव माननीय अनिल भाऊ चौधरी, त्याचबरोबर सर्व सन्माननीय व्यासपीठ, पत्रकार बंधू, वडीलधारी मंडळी आणि माझे मित्रांनो, आज 2 वर्षानंतर आजचा दिवस पुन्हा उगवला आणि उत्सवाचा देखील आहे. ज्याप्रमाणे जगनभाई बोलले, वनवासाचा विषय जगनभाईंनी काढला, त्याप्रमाणे मी ते सांगू इच्छितो की भाऊ मंदिरांनी कान भरले, कैकेयीने वनवासात मारायला गेला आणि दशरथाने राम आणि लक्ष्मणराव वनवासात पाठवले. आता कैकेयी कोण, मंदिरा कोण, दशरथ कोण, हे मला मुसलमानांना वेगळं सांगण्याची गरज लागत आहे. भाऊ 2 वर्ष विजय मागत होते. हा विजय संपल्या अगोदरच मुसलमान नागरिक भाऊच्या स्वागताची तयारी करत होती. स्वागताची होर्डिंग, कमानी जागोजागी दुलत होत्या, डेव्हलप होत्या आणि त्यांच्यातून एकच आवाज निघत होता की भुसावळची जनता म्हणते आहे, बा अदब, बा उडायचा, होशियार, युवा सम्राट माननीय अनिल भाऊ चौधरी तशरीफ ला रहे. भाऊ जनतेचे असे प्रेम, असं स्वागत कोणत्या मंत्र्याच्या नशिबी नसते, कोणत्या पदाधिकाऱ्याच्या नशिबी नसते, पण युवकाच्या मनात मिळायची झालेल्या अनिल भाऊ सारख्या पदाधिकारी नेत्याला सलाम करते. म्हणून सांगायला लागते, भाऊ गुलशन के फूल आपकी राह में खिलते हैं, गुलशन के फूल आपकी राह में खिलते हैं, कतराए शबनम आपकी कदमों में मिलते हैं. कार्यकर्ता जोडणे हे जितके जिकिरीचे काम तितकेच किंवा त्याहून कठीण काम म्हणजे कार्यकर्ता जोपासणे. यश असो, अपयश असो, अनिल भाऊंनी कधीही कोणत्याही कार्यकर्त्याशी दुर्भाव केला नाही, त्याचा भेदभाव केला नाही. मुखी राम बगले चुरी, फिरली पाठ, बसली पुरी अशा अनिल भाऊंचा संवाद नाही, अशा अनिल भाऊंच्या बाबतीत कधी केले नाही. प्रेमही खणकून गेले आणि विरोधी दणकूनच केला असे आमचे अनिल भाऊ चौधरी आज भुसावळमध्ये पुन्हा कार्यरत होत आहेत. त्यांचा जोश आणि जोम पाहून 4 वेळी मला इथे आठवतात. निकला सूरज तो जुगनू चमकना छोड़ देते, निकला सूरज तो जुगनू चमकना छोड़ देते, साकी पैमाने के मां सोच भाऊ पैखाना तोड़ देते. हवा के रुख से तो तिनका भी तैर जाता है दोस्त, हवा के रुख से तो तिनका भी तैर जाता है दोस्त, भाऊ वो तूफान है जो कश्तियों को मोड़ देते. भाऊ 2 वर्षापासून भुसावळ शहराचा चेहरा वरगळल्यासारखं वाटत होतं. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर तेज नव्हतं भाऊ, पण आज सचिन भाऊ, संतोष भाऊ आणि तुम्हाला बघून या कार्यक्रमामध्ये पुन्हा इथे आजोश आले. इथे माझ्यासारखे येऊन प्रत्येकाचं एवढं भाग्य नसतं मला येऊन बोललं तर भुसावळकरांचं प्रेम भाऊ की त्यांच्या शब्दात 4 वेळी तुमच्यावर व्यक्त करतो. भाऊ तुमच्यामुळे भुसावळला गडबड, भाऊ तुमच्यामुळे भुसावळला गडबड, तुमच्यासाठी भुसावळकरांचा जीव अर्पण. भाऊ तुमच्यामुळे भुसावळला गडबड, तुमच्यासाठी भुसावळकरांचा जीव अर्पण. दुनिया इकडची तिकडे झाली तरी एकच सांगतो, भाऊ तुमच्यासाठी काही पण, तुमच्यासाठी काही पण, तुमच्यासाठी. जय संतोष.